नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही जाणार होतो मांगीतुंगी येथे फिरायला. तर काय मग बॅग वगैरे पॅक करून घेतली आणि निघालो. आमच्या गावापासून मांगीतुंगीच्या अंतर फक्त 8 किलोमीटर आहे, त्यामुळे 10 मिनिटाचा रस्ता होता आमच्यासाठी. वातावरण पण खूप मस्त होतं, त्याच्यामुळे आम्ही सर्व एक्साइटेड होतो वरती जाण्यासाठी. पुढे आलो तर रस्त्याचं काम चालू होतं, कशी तिथून गाडी काढली. मग तिथे पोहोचलो तर मग गाड्या म्हटलं काही खरं नाही आपलं आज. गाडी डायरेक्ट पायथ्याच्या दिशेने जाऊ दिली ना. मग डोंगर पार धुक्याने झाकलेला होता. तिथे पोहोचल्यावर बघतो तर बापरे एवढी गर्दी. मग काय राकेशला म्हटलं काढ बो एंट्री तिकीट. मग काय एंट्री वगैरे झाली. राकेश म्हणे तिकीट जमा पण नाही केला, विकून येऊ का म्हणे. चल रे म्हटलं, मार खातो का. निघालो ना वरती जाण्यासाठी. राकेश एवढा डगात होता की आनंद मारत नव्हता त्याचा. पुढे आल्यावर मयूर सरांचे विद्यार्थी भेटले, सेल्फी वगैरे काढले त्यांनी. अर्ध्यापर्यंत पोचलो. मग म्हटलं पहिले मांगीवर जाऊ, त्यानंतर तुंगीवर जाऊ. मग काय पुढे आल्यावर बघतो तर काय एक माकड होतंय, सेम टू सेम माणसांसारखं पाणी पित होता. म्हटलं वा. फायनली आम्ही मांगीच्या शिखरावर पोचलो. मग काय तिथे एकदम थंडगार हवा होती, मस्त वातावरण होतं. नाचून वगैरे घेतलं, फोटोशूट वगैरे करून घेतला. तिथे दिगंबर जैन यांचे खूप छान शिल्पकलाकृती साकारलेल्या मूर्त्या. मित्रांनो खूप छान बघण्यासारखं आहे, तुम्ही पण इथे नक्कीच भेट द्या. परत एकदा राकेशने डान्स करून घेतला. मग काय आम्ही निघालो ना तुंगी शिखरावर जाण्यासाठी. मग आम्हाला थोडं खाली उतरायचं होतं. मग हळूहळू उतरलो आम्ही. तोपर्यंत धुकं वगैरे पूर्ण मोकळं झालेलं होतं. मित्रांनो एक नंबर नजारा होता. वॉल ऑफ चायना सारखेच भिंती आणि पायऱ्या दिसत होत्या. मग काय केली ना चढायला सुरुवात. बघतो तर काय वातावरण परत एकदा चेंज झालं होतं, जसं काही स्वर्गातच आलोय आपण. तुषार म्हणे माझी जिरली. म्हटलं नाही रे, अजून खूप बाकी. एक नंबर खतरनाक नजारा दिसत होता वरून. मस्त वातावरण पण होतं. आम्हाला प्यायचा होता चहा. तर मग मस्त एक ठिकाणी आम्हाला गुफा दिसली. मग काय राकेशला म्हटलं टाक रे दूध, चहा, साखर. मस्त कडक चहा उकळवला आणि बघतो तर एक नंबर चहा बनलेला होता. मस्त चहाचा आनंद घेऊन घेतला आणि खूप मजा आली मित्रांनो. एक नंबर वाटत होतं. तुषार आणि हर्षलला म्हटलं बघू नका भांडे धुवा. मग तिथून पुढे निघालो. परत फोटोशूट वगैरे करून घेतले. मग परतीचा प्रवास सुरू झाला आणि खाली बघतो तर सर्वांची फाटत होती. राकेश तर पार बेडकावाने उतरत होता. म्हटलं हळूहळू उतर रे बाबा. मग थोडं खाली आल्यावर मस्त परत एकदा फोटो, रील्स, व्हिडिओ शूट करून घेतले. राकेश तर जाम खुश होता, पैसा वसूल झाला रे भाऊ म्हणे. गर्दी पण कमी झाली होती. हळूहळू फायनली आम्ही खाली उतरून आलो. आम्हाला कंप्लीट 6 वाजून गेले होते. बघतो तर गेट पूर्ण खाली झालेला होता. मग निघालो ना मग घरी जाण्यासाठी. तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.